माजी मंत्री आमदार राजकुमार बडोले यांनी आपला वाढदिवस सेवा दिन म्हणून साजरा केला। आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, दिव्यांग बांधवांना ट्रायसायकलचं वितरण करीत वाढदिवस साजरा केला। गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार तथा माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी आपला 64वा वाढदिवस सेवा दिन म्हणून साजरा केला। तर बडोले यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सडक अर्जुनी तालुक्यात आज वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं। यावेळी दिव्यांग बांधवांना ट्रायसायकलचं वितरण करण्यात आलं। ग्रामीण भागातील लोकांना चांगल्या आरोग्य सेवा मिळाव्यात म्हणून आमदार राजकुमार बडोले यांनी नागपूर आणि गोंदियातील वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञ डॉक्टरांना बोलून ग्रामीण भागातील लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या। तर उन्हाळ्यात रक्ताचा होणारा तुटवडा पाहता रक्तदान शिबिराचं आयोजन देखील करण्यात आलं होतं। अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील शेकडो दिव्यांग बांधवांना ट्रायसायकलचं वितरण करण्यात आलं। तर काही दिवसाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झाल्याने आणि राजकुमार बडोले हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे आमदार असल्याने बडोले यांनी वाढदिवसाला बुके न स्वीकारता शाब्दिक शुभेच्छा स्वीकार करीत आपला जन्मदिन सेवा दिन म्हणून साजरा केला। यावेळी आमदार राजकुमार बडोले यांच्या चाहत्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। सर, काय सांगाल, आज वाढदिवस आपला सेवा दिवस म्हणून साजरा केला आहे, कुठले कुठले उपक्रम आपण या ठिकाणी घेतलेले आहेत? आज मुळातच स्पेशालिस्ट फक्त या ठिकाणी सेवा दिवसाच्या निमित्तानं बोलवलेले आहेत। विशेषत्वानं एम्स हॉस्पिटल नागपूरमधील तज्ज्ञ डॉक्टर, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर येथील तज्ज्ञ डॉक्टर, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गोंदिया येथील तज्ज्ञ डॉक्टर आणि आशा हॉस्पिटल कामठी येथील वेगळ्या वेगळ्या विषयातले जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी रक्तदान शिबिर पण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। मुळातच तज्ज्ञ डॉक्टर ग्रामीण भागामध्ये भेटत नाही आणि म्हणून सगळे स्पेशालिस्ट डॉक्टरांना या ठिकाणी येण्याची विनंती आम्ही एम्स हॉस्पिटलचे जे प्रमुख आहेत, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूरचे जे प्रमुख आहेत, गोंदिया हॉस्पिटलचे जे प्रमुख आहेत, ते सगळ्यांना सांगितलं होतं आणि ती सगळी तज्ज्ञ मंडळी या ठिकाणी आलेले आहेत। तर हा सेवा दिवस म्हणून आज या ठिकाणी साजरा करण्याचं ठरवलं आहे। आदरणीय अजितदादांचं अकाली जाणं, त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे शोककळा निर्माण झाली होती, त्याच्यामुळे हा सेवा दिवस साजरा केला पाहिजे असं आम्हाला वाटलं आणि म्हणून त्यानिमित्तानं सगळ्या तज्ज्ञ डॉक्टरांना बोलवून या ठिकाणी सेवा देण्याचं, त्याचबरोबर उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि प्रचंड मोठं ऊन असते, तर या ठिकाणी रक्ताची कमी पण आपण मोठ्या प्रमाणात मागे पाहिलेली आहे, म्हणून या ठिकाणी आपण रक्तदान शिबिराचं पण आयोजन केलेलं आहे। काही दिव्यांग बांधवांना या ठिकाणी सायकल देखील वाटप करण्यात आलं? हां, या ठिकाणी सगळ्या दिव्यांग जे बांधव आहेत त्या लोकांना ट्रायसायकलचं वाटप पण या ठिकाणी करण्यात येत आहे आणि या ठिकाणी हा पण एक कार्यक्रम घेतलेला आहे। एकूणच हा सेवा दिवस म्हणून आज साजरा करण्याचं ठरवलेलं आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।